बुलेटिनची सुरुवात राजकीय बातमीने करूया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी महायुतीतच कमालीची धुसफूस सुरू झाली आहे। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध दिसतोय। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरचा आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्याने दिसतोय। बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतरही दिसतात। अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू असल्याने शिवसेनेतही स्वबळाचे नारे जोर धरू लागलेत। जिल्हानिहाय बैठकांमधल्या अहवालानंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कोणत्या जिल्ह्यात महायुतीत धुसफूस आहे? ठाणे पालिकेमध्ये गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी भाजपच्या वतीने स्वबळाचा नारा दिलाय। ठाण्यामध्ये भाजपच्या पवित्र्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही स्वबळाची तयारी केली जाते। नवी मुंबईतही शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे संबंध टोकाला गेले। कल्याण डोंबिवलीतही युतीची शक्यता धुसर आहे, स्वबळाचा नारा दिला गेलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर दोन्ही पक्षात तणावाचे संबंध वाढलेले आहेत। मीरा भाईंदरमध्येही दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर संबंध ताणले गेले। उल्हासनगरात शिवसेनेची सत्ता आहे। भाजप आमदार कुमार आयलानींचा आयुक्तांना आंदोलनाचा इशारा आहे। अंबरनाथमधल्या समस्यांवरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे। बदलापूर नगरपालिकेत भाजपचे किसन कथोरे आणि शिंदेचे वामन म्हात्रे यांच्यामधला वाद तीव्र आहे। सांगलीमध्ये वैभव पाटलांच्या भाजप प्रवेशावरून शिवसेना भाजप संबंध बिघडलेले। साताऱ्यात शंभूराज देसाईंविरोधात लढलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश झाला आणि त्यामुळे नाराजीची लाट उसळली। रायगडमध्ये स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष उफाळून आलाय। नाशिकमध्येही महायुतीतील तीनही पक्षात शीतयुद्ध सुरू आहे। नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध सुहास कांदे या वादात भाजपकडूनही 100+चा नारा देत वादाची फोडणी दिली गेली आहे।